तर आपण बघतोय यावेळेस आंदोलन सुरूच आहे आणि ही जनतेची विरोधाची भावना आहे असं थोरातांनी म्हटलंय। तसंच दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। संविधानाच्या संरक्षणासाठीच सोमनाथ सूर्यवंशी रस्त्यावर उतरले होते असंही यावेळेस राहुल गांधींनी म्हटलंय आणि आरएसएसची जी विचारधारा संविधान संपवणारी आहे त्या विचारधारेने ही हत्या केली। मुख्यमंत्री देखील या हत्येला जबाबदार आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला, कारण त्यांनीच स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांनीच निवेदन दिलं होतं, त्यामुळे मुख्यमंत्री देखील या संपूर्ण प्रसंगाला जबाबदार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींची हत्या केली असा एक मोठा आरोप, मोठा दावा राहुल गांधींनी केला आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे राहुल गांधींनी आणि त्यांनी यावेळेस मला फोटो व्हिडिओ दाखवले, पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवला, त्यामुळे ही हत्या आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय। त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर राहुल गांधींनी या चळवळीमध्ये, या संपूर्ण आंदोलनामध्ये जे सहभागी झाले होते आंबेडकरी अनुयायी जे आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केली आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पंकज भोयरजी, आपण बघतोय की राहुल गांधींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या हत्येला जबाबदार आहेत असं म्हटलंय आणि पोलिसांनी ही हत्या केली असा आरोप केलाय। माझा राहुल गांधींना प्रतिप्रश्न आहे की याच्या आधीच्या काळात जेव्हा जेव्हा काँग्रेसची सरकार होती किती दंगे झाले। आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना कधी महाराष्ट्रामध्ये दंगे झालेले नाही, कधी हिंसाचार झालेला नाही। इतके सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधी त्या ठिकाणी नव्हते। प्रथमच याच्या आधी 2014 ते 19 आणि आता इतके सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे, त्याच्यामुळे राहुलजींनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहे। त्यांनी असं म्हटलं की परिवाराशी मी जेव्हा बातचीत केली त्यावेळेस मला फोटो व्हिडिओ मिळाले, त्यांनी दाखवले, पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की सोमनाथ सूर्यवंशी यांना मारलं त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय। नाही, चुकीची गोष्ट आहे। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी आला, त्यांना ऑलरेडी खांद्यावर पहिले जखम होती। चुकीची माहिती त्यांना मिळेल, त्यांनी एक व्यवस्थित माहिती घ्यावी आणि नंतर असं प्रकारचे स्टेटमेंट करावे। ही हत्या जी आहे ही केवळ दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींची झाली असाही त्यांनी मोठा आरोप केलाय। भारतीय जनता पार्टीच्या काळात, आदरणीय नरेंद्र मोदीच्या काळात, देवेंद्रच्या काळात जेवढा दलित समाजात इतका सत्कार आणि सन्मान झालेला आहे तो काँग्रेसने कधी केला नाही। काँग्रेसने फक्त त्या समाजाची मतं मिळण्याकरताच राजकारण केलेलं आहे इतिहासामध्ये। नाही, पण मुद्दा असा आहे की आता राहुल गांधींनी हा जो आरोप केला की आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला आणि त्यांचे व्हिडिओ पाहिले, तर त्यामुळे पोलिसांनी केवळ दलित होते, दलित आंदोलनामध्ये ते उतरले होते, संविधानाच्या विरोधी आंदोलनामध्ये ते उतरले होते, संविधानाच्या समर्थनात जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये ते उतरले होते म्हणून ही हत्या झाली। अनेक सन्मान्य दलित मंडळी ही आंदोलनामध्ये उतरत असते। आमच्यापैकी अनेक दलित मंडळी, मी देखील इतर मागासवर्गीय समाजाचा आहे, आम्ही देखील आंदोलन करतो, पण अशा पद्धतीचे चुकीचे स्टेटमेंट देणं किंवा चुकीचं कार्य करणं हे कोणी करत नाही। बिलकुल, धन्यवाद पंकज भोयरजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।